बघा त्याच्यामध्ये जे काही एकतर ती इमारत 100 वर्षापेक्षाही जुनी ते पूर्णचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. पहिलं तर मी आणि SP तिथे होतो. आम्ही तिला ऑडिट रिपोर्ट तयार करण्यासाठी सांगितलेला आहे, जेणेकरून पूर्ण तो कारागृह आहे त्याच्यामध्ये आता पुढे काय डागडुजीकरण आपल्याला करायचं आहे, जेणेकरून कायमस्वरूपी तो मजबूतीने उभं राहायला पाहिजे. पुढचे अजून 100 वर्ष त्याला काही होता कामा नये ह्याची काळजी घेण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. जे भिंत कोसळली त्या संबंधित जे काही अधिकारी आहेत, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची भूमिका आहे. एक दुसरं म्हणजे PWDच्या माध्यमातून जी काही चुका झाल्या तिथे असतील त्या बाबतीमध्ये मी त्या संबंधित मंत्र्यांशी बोलणार आहे. असा हलगर्जीपणा असा चालणार नाही, कारण का कारागृहासारखी वास्तू हे आमच्यासाठी अति महत्त्वाची आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्त्वाची आहे. म्हणून असं कोणीही अधिकारी अशा पद्धतीची मस्ती करत असेल तर निश्चित कारवाई होणार आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही चुका होता कामा नये याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घेणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.